7व्या एशियन आणि इंटरनॅशनल संवाद चॅम्पियनशिप 2026मध्ये दमदार कामगिरी करत भारताचा झेंडा उंचावणाऱ्या पनवेलच्या 7 रत्नांनी रविवारी माजी खासदार तथा लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी खेळाडूंच्या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. नेपाळमधील काठमांडू युनिव्हर्सिटी येथे 30 एप्रिल ते 3 मे 2026 दरम्यान झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत भारताने उल्लेखनीय कामगिरी करत दुसऱ्या क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 15 कांस्य पदके जिंकत देशाच्या यशात मोठा वाटा उचलला. या यशामागे प्रशिक्षक भूपेंद्र शिवाजी गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी 2006 पासून पनवेलमधील CKT महाविद्यालयात सातत्याने प्रशिक्षण देत अनेक खेळाडूंना घडवले आहे. पनवेलच्या मातीतून घडलेले 7 रत्न म्हणून ओळखले जाणारे आदित्य खंडीजोड, यश मोरे, ध्रुव कोलतेकर, ध्रुव दिघाडे, प्रमोद ठोंबरे, अवीर बनसोडे आणि मंथन रोटे या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल कामगिरी करत पनवेलचे नाव जगभर पोहोचवले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, तुमची मेहनत, जिद्द आणि शिस्त हीच खरी ताकद आहे. भविष्यातही असेच यश संपादन करून देशाचे नाव उज्ज्वल करा असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. पनवेलच्या क्रीडा क्षेत्रासाठी हा अभिमानाचा क्षण असून या 7 रत्नांच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.